नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया आयन एक्सचेंज इंडिया लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, आयन एक्सचेंज विन्स रुपीज 205 कोटी वॉटर ट्रीटमेंट कॉन्ट्रॅक्ट्स फ्रॉम रेझॉन एनर्जी आयनॉक्स सोलार. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. मित्रांनो, आयन एक्सचेंज इंडिया लिमिटेड या कंपनीला सोलार मॅन्युफॅक्चरिंग प्रोजेक्टसाठी अल्ट्रा प्युअर वॉटर आणि वेस्ट वॉटर ट्रीटमेंट सिस्टीम्सच्या सप्लाय आणि एक्झिक्युशनसाठी रेझॉन एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड आणि आयनॉक्स सोलार लिमिटेडकडून 205 कोटी रुपयांचा ऑर्डर मिळाले आहे. आणि याच अपडेटमुळे आयन एक्सचेंज इंडिया लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया कॅनफिन होम्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, कॅनफिन होम्स डिक्लेअर ₹7 इंटरिम डिव्हिडंड रिअपॉइंट्स MD अँड CEO. तर मित्रांनो, कॅनफिन होम्स लिमिटेडने ₹7 पर शेअरचा इंटरिम डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी कंपनीने रेकॉर्ड डेट फिक्स केली आहे 19 डिसेंबर 2025. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे कॅनफिन होम्स लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया सोलेक्स एनर्जी लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, सोलेक्स एनर्जी साइन MOU विथ मलेशियाज TT विजन टू स्ट्रेंथेन सोलार मॅन्युफॅक्चरिंग ऑटोमेशन इन इंडिया. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. मित्रांनो, सोलेक्स एनर्जी लिमिटेड या कंपनीने मलेशिया बेस TT विजन होल्डिंग्स बेरहद सोबत नॉन बाइंडिंग MOU म्हणजे मेमोरेंडम ऑफ अंडरस्टँडिंग साईन केला आहे. कशासाठी? टू कोलॅबोरेट ऑन ॲडव्हान्सिंग सोलार मॅन्युफॅक्चरिंग ऑटोमेशन इंजिनिअरिंग कॅपेबिलिटीज अँड टॅलेंट डेव्हलपमेंट इंडियामध्ये. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे सोलेक्स एनर्जी लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया ॲक्मे सोलार होल्डिंग्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, ॲक्मे सोलार होल्डिंग्स कमिशन्स थर्ड फेज ऑफ 8 मेगावॅट ऑफ इट्स 100 मेगावॅट वाइंड पॉवर प्रोजेक्ट इन गुजरात. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, ॲक्मे सोलार होल्डिंग्स लिमिटेड या कंपनीने गुजरातमधल्या सुरेंद्र नगर मधल्या आपल्या 100 मेगावॅटच्या वाइंड पॉवर प्रोजेक्टमधला 8 मेगावॅट कॅपॅसिटीची कमिशनिंग केली आहे. आणि मित्रांनो, यानंतर ॲक्मे सोलार होल्डिंग्स लिमिटेडची वाइंड प्रोजेक्टची ऑपरेशनल कॅपॅसिटी वाढून पोहोचली आहे 52 मेगावॅट. आणि याच अपडेटमुळे ॲक्मे सोलार होल्डिंग्स लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. तर मित्रांनो, रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड या कंपनीला 2 ऑर्डर मिळाले आहे. एक ऑर्डर मिळाला आहे 148 कोटी 39 लाख 63,500 रुपयांचा, जो रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडला 21 डिसेंबर 2030 पर्यंत कंप्लीट करायचा आहे. तसेच मित्रांनो, रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडला दुसरा ऑर्डर मिळाला आहे 26 कोटी 88 लाख 45,563 रुपयांचा. आणि या ऑर्डरला रेलटेलला एक्झिक्यूट करायची आहे 15 ऑगस्ट 2026 पर्यंत. आणि मित्रांनो, याच 2 ऑर्डरमुळे रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया PSU कंपनी NBCC इंडिया लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, NBCC इंडिया रिसीव वर्क ऑर्डर्स वर्थ ₹345 कोटी फ्रॉम IIT मंडी अँड कंडला SEZ. तर मित्रांनो, NBCC इंडिया लिमिटेडला ऑर्डर मिळाले आहे टोटल 345 कोटी रुपयांचे. आणि याच अपडेटमुळे NBCC
इंडिया लिमिटेड ही जबरदस्त कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया FMCG कंपनी मारिको लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, FMCG स्टॉक इन फोकस आफ्टर कंपनी आईज टू acquire प्रोटीन फर्म कॉस्मिक्स फॉर ₹300 कोटी. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. मारिको लिमिटेड या कंपनीचा चर्चा सुरू आहे. प्लांट बेस प्रोटीन स्टार्टअप कॉस्मिक्सला खरेदी करण्याचा 300 कोटी रुपयांमध्ये कशासाठी? आपल्या हेल्थ आणि वेलनेस अँड डिजिटल फर्स्ट पोर्टफोलिओला मजबूत करण्यासाठी कंपनी हे ॲक्विजिशन करण्यासाठी चर्चा करत आहे. आणि मित्रांनो, यामुळे कंपनीच्या डिजिटल रेव्हेन्यू जो कंपनीला येणाऱ्या 3 वर्षामध्ये 2000 ते 2500 कोटी रुपयांपर्यंत पोहोचवायचा आहे. या ॲक्विजिशनमुळे या टार्गेटला मारिको लिमिटेडचा सपोर्ट मिळेल. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे मारिको लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. आता बोलूया इंडियन ओव्हरसीज बँकबद्दल. तर मित्रांनो, गव्हर्नमेंट टू डायवेस्ट अप टू 3% स्टेक इन इंडियन ओव्हरसीज बँक. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया OFS म्हणजे ऑफर फॉर सेलच्या थ्रू इंडियन ओव्हरसीज बँकमधली आपली 3% पर्यंतची हिस्सेदारी सेल करू शकते. आणि मित्रांनो, याकरिता फ्लोअर प्राइस सेट केला गेलेला आहे ₹34 पर शेअर, जो करंट ₹36.57 पर शेअरच्या प्राइसच्या हिशोबाने 7.6% डिस्काउंटवर आहे. आणि मित्रांनो, गव्हर्नमेंट ही हिस्सेदारी 2 दिवसामध्ये सेल करणार आहे, उद्या आणि परवा. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे इंडियन ओव्हरसीज बँक ही फोकसमध्ये आलेली आहे. आता बोलूया रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, रिलायन्स कंझ्युमर प्रोडक्ट्स एंटर्स पॅकेज फूड्स सेगमेंट विथ रिलॉन्च ऑफ SIL. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, मुकेश अंबानीच्या जबरदस्त कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या सबसिडरी कंपनी रिलायन्स कंझ्युमर प्रोडक्ट्स लिमिटेडने लेगेसी ब्रँड SILला रिलॉन्च करून पॅकेज फूड्स सेगमेंटमध्ये एंट्री करण्याची घोषणा केली आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. आता बोलूया टाटा ग्रुपच्या जबरदस्त कंपनी टाटा पॉवर कंपनी लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, टाटा पॉवर मे एक्सप्लोर 20 to 50 मेगावॅट स्मॉल मॉड्युलर प्रोजेक्ट्स आफ्टर अमेंडेड न्यूक्लियर रिलेटेड लॉ. CEO प्रवीर सिन्हा. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, टाटा पॉवर कंपनी लिमिटेड ही कंपनी 20 ते 50 मेगावॅट कॅपॅसिटीच्या स्मॉल मॉड्युलर रिॲक्टर प्रोजेक्ट्सला एक्सप्लोर करण्याच्या तयारीत आहे. आणि मित्रांनो, काही दिवसांपहिलेचा हा अपडेट आहे की इंडियाचा न्यूक्लियर सेक्टर हा प्रायव्हेट प्लेयरसाठी देखील ओपन होणार आहे. आणि मित्रांनो, गव्हर्नमेंटचा उद्देश आहे 2047 पर्यंत न्यूक्लियर कॅपॅसिटी वाढून 100 गिगावॅट करण्याची. आणि मित्रांनो, याच जबरदस्त अपडेटमुळे टाटा पॉवर कंपनी लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा.
तर चला भेटूया उद्या संध्याकाळी 6 वाजता. तोपर्यंत टाटा, बाय बाय.